बातमी पुण्याची आहे। पुण्याच्या धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि जोरदार पावसामुळे खडकवासला, वरसगाव आणि पांचत धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जातोय। यामुळे पुण्यातील एकता नगर परिसर जलमय झालाय। एकता नगर भागातील सोसायट्यांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय आणि त्यामुळे या सोसायटीमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। आताची महत्त्वाची बातमी पुण्यामध्ये धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडलेला आहे आणि या जोरदार पावसामुळे खडकवासला, वरसगाव, पांचेत या धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आलाय आणि त्यामुळे एकता नगर परिसर जलमय झालेला आहे। तिथल्या नागरिकांना, स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। तात्पुरत्या स्वरूपात आतापर्यंत आपण 7 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे। त्यापैकी काही कुटुंब आपल्या बॅडमिंटन हॉलला गेले तर काही कुटुंब स्वतःच्या नातेवाईकांकडे आपण पाठवलेले आहेत। या ठिकाणी आपण 24 तासापेक्षा जास्त वेळ झाला की नागरिकांना आपण सातत्याने आवाहन करतो सुरक्षित स्थळी शिफ्ट होण्याबाबत। इथे आपण 24/7 मदत कक्षही उभारलेला आहे। त्यामुळे ज्या नागरिकांनी स्वतःहून प्रतिसाद दिला ते सुरक्षित स्थळी हल्ले गेलेले आहेत, परंतु काही नागरिक अद्यापही प्रतिसाद देत नाही आहेत किंवा ते म्हणतात की आम्ही आमच्या घरामध्ये सुरक्षित आहोत किंवा आम्ही आमच्या वरच्या मजल्यावर सुरक्षित आहोत। परंतु आपण त्यांना कंटिन्यू दर 2 मिनिटाला आपण पब्लिक ॲड्रेस सिस्टमद्वारे आवाहन करत आहोत। त्यामुळे अजूनही नागरिकांना आवाहन आहे, विनंती वजा आवाहन आहे, कळकळीची विनंती आहे की ज्यांना बाहेर पडायचं असेल त्यांनी किमान आता पुढच्या 15 मिनिटांमध्ये बाहेर पडण्यासाठी संपर्क साधावा। आपली फायर ब्रिगेडची यंत्रणा ही पूर्णपणे सक्षम आहे त्यांना बाहेर काढण्यासाठी। आता काळजी घ्यायला सांगितली होती आणि सतर्क राहायला सांगितलं होतं। गाड्या वगैरे व्यवस्थित लावायला सांगितल्या होत्या। जेवणाची वगैरे व्यवस्था आधीच करून ठेवायला सांगितली होती। सांगलीहून आले, परत सांगलीला चालले। इकडे आलते हिच्याकडे 4 दिवस, तर पुराच्या ह्याच्यामुळे चालले मी। पुणे महानगरपालिकेचा कर्मचारी आहे। यांना आत्ता बाहेर काढले आम्ही। आत्ता किती कुटुंब राहिले? आता 5-6 कुटुंब आहेत वरती आणखी।